गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. कसे सगळे? तर मी आलेले आहे मॉर्निंग वॉकला आज. खूप दिवसांनी आलेले आहे. मी काय सारखं सारखं येत नाही, कधीतरी जमलं वेळ तर. कसं छान आहे ना परिसर, म्हणते मी. तुम्हाला काय वाटलं? परिसर कसा आहे? खूप भारी आहे बरं का. खन 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 आमची एक्सप्रेस एकदा चालू झाली की बंद होतच नाही. मग असं करायला जावं लागते, असं करायला जावं लागते. असं करत जावं लागतं. माझं कसं असतं, एकदा चालू झालं की चालू शूटिंग आपलं एकदा धरला रस्ता की थांबायचं नाही. की थांबायचं नाही, पटापट चालत राहायचं. आणि आपण बी लय वेळ थांबायचंच नाही. जे मेन आहे तेच घ्यायचं आणि लगेच वापस तिथे जरा ना स्वस्त भेटतात म्हणून. तर तिथं काही लॅगेज बिगेज काही दिसत नाही. नाही तर हे मस्त काय की तेवढं बघितलंच नाही आपण. काय नाही, बोला की. असं होय. शांतच झालं तुम्ही. मला वाटतं तिथं म्हणलीस हो. हो म्हणलं तुझ्या. चला, वॉक झालेली आहे. चलून 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 नाकी नऊ आले. आणि सूर्यनारायण हे निघलेले आहेत. तर छान वाटतं कधीतरी असं फ्रेश वातावरणामध्ये फिरायला वगैरे. आणि काय घरी गेल्यावर तर आहेच मला एकटीला फिरायचं. इथं असल्यावर आई असते, आईसोबत म्हणजे येते फिरायला फिरायला असं. तर छान वाटतंय. तुम्हीही कधीतरी आईसोबत वेळ घालून पहा, तुम्हाला खूप आवडेल. झालेलं आहे फिरून आता. आणि रील्सही आलेल्या आहेत, नसतील पाहिल्या तर नक्की पहा, तुम्हाला आवडतील. तर याच परिसरामधल्या रील्सही टाकलेल्या आहेत मी. तर चला आता आपण जाऊया चालत चालत घरी. का देव बाप्पा कसले भारी निघालेत बघ ना. हा, छान वाटलं ना थोडस चलून. बघ ना इकडचा परिसर बघितलास काय? हे कसलं वाटले. अगं लय भारी दिसत. आता आम्ही रोज येतात ना इकडं, त्यामुळे खूप भारी वाटत नाही काय. तर बघा, मम्मीच्या माझ्या आईच्या कामाला झाली सकाळी सकाळी सुरुवात. झालं भांडे घासा, रांदी उपसा. हे असं असतं लेडीजचं. सकाळी उठलो, थोडंसं चालून आलं की आईचं घरात शिरलं की झालं चालू. भांडे घासणं, किचनची साफसफाई करून घेतली आणि आता भांडे घासायचे. मग माणसं भरपूर आहे म्हणलं, भांडे पडत तर माणसं काय थोडी आहे का? तेवढ्याचे भांडे करून करून वैताग बी येते. काय वाटते असं एकांबर. पण ते कधी ना कधी करायचं. थांब आता, चहा प्या आधी. पुन्हा चहा पिऊन पूजा करतात. चहा पिऊन पूजा करा, चालते, काय होत नाही त्याला. आणि चहा पिऊन देव पूजा करा. आणि इकडे मी बनवते चहा. तिथली साफसफाई. मी येऊन परवडत नाही तुला, जास्तच काम होते. असं तुझं काय काम आहे मला? मी काय हे करायला का आता? या सर्वांनी चहा घ्यायला. बघा, आईच्या आईनं मस्त चहा केला. हे माझं रोजच असते रुटीन. तुझं रोजच रुटीन तू आहे. आलीस तरी असते, नाही आली तरी असते. रोजचं काम आहे हे. 1 वाजूस तर बास, थोडं काही केलं तरी होत नाही काम. तरी होत नाही 1 वाजूस तर. चला इथेच बसायचं का?
त्यांना तिकडे हायवेला नको. हवेला इथं झोपलेली सगळे जागा झोपले. मोकळी हे नाही. बघ आमची फलटण अशी झोपलेली, एक बी उठलेलं नाही आणखी. लय असतात आडवी तिडवी सगळे इकडून तिकडे सगळे सगळे. तू बस खुर्चीवरच. मी खुर्चीवरच बसणार हे. ताटच राहत तुला ताटच देते. तुला झोपलं की चाललं. पार्लेजी आवडते. नाही खाल्लं त्यानं खरंच माझी कोणाला आवडतं पार्ले पप्पाला ना? त्याला पण आवडतंय. ते घेतला आणि चहा करूच करतो नको नको म्हणला की जातो म्हणला मला उशीर व्हायला. ते गेला 7:30 वाजता. बास ना राहू दे, मला नकोच आहे पण ती. सगळी फुटलेली आहे. फुटू दे. तुला घे की. मला घेते. या सर्वांनी चहा घ्यायला मस्त. गुड मॉर्निंग परत एकदा. आज मलाही भूक लागली सकाळी सकाळी. मीही चहा घेत आहे आज बरं का. आईच्या हातचं थोडंसं चालतंय कधी कधी, काय होत नाही. आणि मस्त 2 पार्ले बिस्किट खा. पार्लेजी कोणाला आवडतात चहामध्ये? मला आवडतात पार्लेजी. पुन्हा पार्ले. पुन्हा पार्लेजी. आईच्या येत आल्यावर कारण पप्पाला पार्लेजी आवडतात, त्याच्याबरोबर मी ते खात आहे. कधीतरी आणते. कधीतरी छान आहे. या सर्वजण चहा घ्यायला. आवडतो कोणाकोणाला पार्लेजी प्लीज कमेंट करून सांगा. कमीच आहे मला तर. अशा गोष्टी खाल्ल्या ना पार्लेजी वगैरे एक लहानपणीची आठवण होती. हेच होतं पहिलं. काय करायचं? 5 रुपयाला पुडा खाता. 2 पुडे आणायचे आणि त्याच्यातले खा म्हणायचं. सगळेजण वाढवून ताटात टाकायचं. खा बाबा म्हणायचे. दुसरं काय नव्हतं. आमचं सांगायला आम्हाला लहानपणी म्हणजे 2 पार्लेजी 5ला भेटायचं ना पहिला. 10 रुपयाचे आणायचे. आणि म्हणजे 2 आणायचे. 2 आणि ताटामध्ये टाकायचे आणि खा म्हणायचे. हे तर 10 झालं. झालं झालं आता ते. चांगला होता पहिला. मोठा होता. हम्म? मोठा पार्ले होता. आता बारकी 10च आहे आता. मला वाटतं पहिले 16 बिस्किट असायची त्यामध्ये. आता कमी आहे. भाजली नाही तर मी चहा पिऊन घेते राव. आता ह्या कायच्या पूर्ण काही तेवढं राहिले. घरात राहिले. चाळणी नाही आणली. वाऱ्यानं असं उधळून दिलं. गेलं का? वाऱ्यानं हा हे काय खाली गेलं हे सगळं. आणि एक वडे मोठं मला तर असं वाटतं अर्धाने मी बाजरीच गेली असेल खाली. काय सगळं बाजरी बाजरी घरली हा खाली गेली. ते हवानी राहायचं नाही गेलं हा. मग ते दळण असं वारं होतं. लई वारं जळत होतं. सोडा गेली का खाली चावं लागली. ती पितोर गेली एवढी चाळणी घेतली. पाहिजे गं ह्याला. आहे ना बरं चाळणी नाही. तू काय करू लागले आतापर्यंत वरी? काय नाही केलं बाई. स्वयंपाक करते. स्वयंपाक केला. काम. भांडे ठेवून टाकली भांडे. भांड्याचं नाही होते भरपूर आज. बेसिनला असा एवढा होते करायला एवढा वर. बेसिन दोन एवढे भांडे होते. कुठं होती जागाच पूर्ण गेली त्याला. लई भांडे पडते सांगतो. एवढे भांडे आज कसले भांडेच नाही. एका कामाला 4 भांडे. काय एवढं केलं होतं आणि एवढं भर नाही लागत. त्याचं माप जास्त झालं. अगं मग ते केलेलं होतं ना मी. मग टाकून दे ह्याच्यात टाक ना. मग ते मापून टाकू ना. डब्यात नेता येत नाही ना. नेत नाही त्याच्या गाडीवर नेलं. डब्यात म्हणलं की नका म्हणते डबा कशावर ठेवा गाडीवर. त्यांना. ठेवा लागतं. त्यांच्या सोयीनं ते सांगतात आपल्याला. शेवटी ते माणसं आहेत. ते पिशवीत देते. पिशवीत दिलं की गाडीवर नाही दे. आता ते तुमच्या यात उठलं. बोलू लागला तुम्ही. उठून बसले. दतोंड हो. गेले. चाळणी आणायला पोता. चाळणी आणायची पण तुला रे वारं सुटले नुसतं असं सोडून द्यायचे. हवा वाऱ्यावर सोडत जातं. पोत्यानं धरलं. ते पोते खाली आता धरलेलं की शीतच असं सोडून दिलं. तसं सोड. मला पोते पुढं पकडा जातं वाटलं. ते भरून घे. पुन्हा ते सोडून घे. हा काहीच नाही त्याच्यात. काहीच नाही का खरंच? पहिलं असंच करायचं ना ग मग बाया. आयडिया भारी आहे. टॉपला असते. म्हणून ठेवावं लागेल. आज लाईटीचा बी काही आबाळ असते. आबाळ असल्यामुळे लाईट बी असणार इथे. कसं काय करायचं असं. सोडून
तिकडं वारं तिकडं त्या ताटात तोंड करायचं. घे बरोबर. मला मजा येईल काय करू आणखी. आणा घरातली पूर्णच बाजरी बसा दोघी जणी तेच करीत हे केलं असतं तर मी बसले तरी उद्याच्याला गुरुवारी लाईट नसती गरमी ना जास्त गुरुवारी. आता बस झाली की तेवढ्याला काय करायचंय. छान वाटायला मजा वाटायला. मी गुरुवार असलं की इकडे कसं तोंड करायचं. मी पण खावा नाही इकडे निघून जाते. काहीच नाही नाही हे का काही हे आता सगळं. कधी कधी या टपातली त्या टपात करते. एका टपातून वरून सोडायचं खाली एका टपात करायचं. आता तेवढंच तशाला टाकायचंय ग मधात.